निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, अनुभव शेअर करायचा होता मला. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? ताई, खंबाळ्यावरून बोलते मी, तू नाशिक. अच्छा अच्छा. इथं प्रति दादाच्या केंद्रात गेले होते मी शिवरात्रीच्या दिवशी. अरे वा मस्त. जवळ आहे ना ताई इथून आमच्या. हो का? हो, जवळ इथले काय 7-8 किलोमीटर असं. अरे वा वा वा. हा मग आता योग आला माझा. आधी मी ना फोन केला होता दादांना गुरुवारच्या दिवशीच. असं माझा उपवास सोडित होते मी, असं उपवासच होता करीत, उपवास नाही राहत ते, हो उपवास हो धरला हो होता हो. त्या दिवशीच. मी फोन केला ना, दादानी माझा उपवास सोडित असताना फोन उचलला तेव्हा. अरे बापरे. म्हणजे गुरुवारच्या दिवशीच म्हणजे दादाने फोन उचलला. त्याच्या परत अजून दादांचा नंबर लागला नाही मला. तर मी किती जवळजवळ दिवाळीच्या आधी दादांना फोन करला होता. दादांना आता त्या दिवशी मला ओळखलं, मग तुम्ही फोन करला होता 5 दिवाळीच्या आधीचा फोन. हा 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 हा. लगेच दादाने म्हणे तुमचं फॅमिलीच बद्दल बोलायचं होतं म्हणे तुम्हाला ना. हम्म. दादांना लगेच मी जे बोलले होते दादांना ते सुद्धा दादांच्या लक्षात होतं. अरे बापरे, बघा इतक्या दिवसाचं. बरं किती लक्षात ठेवलं कमाल आहे ना. दादांनी. चक्कच झाले तिथे गेलो. दादांनी एवढं कसं काय लक्ष, डायरेक्ट विचारलं मला तुम्हाला फॅमिली बद्दल बोलायचं होतं ना. बापरे, दादा म्हणजे लक्षात लई. नाही, त्यांना ती शक्तीच प्राप्त झालेली असते ना ताई. हो, लई म्हणजे हा. विशेषच आहे. एवढं ध्यानात ठेवणं म्हणजे सोपं नाही ना. नाही, त्यांना ती शक्तीच प्राप्त असते म्हणून तर ते तिथे आहेत ना ताई. हो, स्वामीच बोलत असतात त्यांच्या मुखातनं. खरंच स्वामी बोलता होता हा ताई. आणि माझ्या म्हणजे गेले तिथं मी, म्हणजे अशी वाईट शक्ती ना माझीवाली. हा मग मला तिथं असं बुचक्या यायला लागले. तिथे मी तारक मंत्र बोलायचे, तिथं पारायण चालू होते हा हा. बायांचे. मग तारक मंत्र बोलायचे ना तिथे मी. लगेच मला असे बुचक्या म्हणजे असे खूप मोठे मोठे ढेकर यायला लागले दादांचे. म्हणजे आतमध्ये बसेल होते दादा. हा हा मग त्यांना नंबर नव्हते घेत त्या दिवशी. हा. पण मग दादा म्हणे यांना एक चिठ्ठी द्या म्हणे, यांचा नंबर घ्यावा लागेल म्हणे. अच्छा. मग हा दादाने मग त्यांच्या एकटी पुरतीच द्या म्हणे चिठ्ठी, त्यांना सांगा कोणाला दाखवू नका म्हणून. अगं बाई. मग तशी चिठ्ठी माझा नंबर घेतला माझावाला. आता हा. का तेव्हा म्हणजे नुसता प्रश्न लिहून दिले आपण, दादाने लगेच शाबा दिली त्याच्यावर. हो. दादांना सगळं कळलं होतं. तर दादाने मला ते नाही का त्याचे मल्हार सप्तशती, हा मल्हारी सप्तशती. हा दुर्गा सप्तशतींना सद्गुरु चरित्राचं पारायण. हो. आणि ते श्री सुक्त 3 वेळेस, पुरुषोत्त 3 अच्छा. वेळेस असं हा घ्यायचं होतं. हा. मग काय अनुभव आला ताई? ताई मग त्या दिवशीच मला असा अनुभव आला. संध्याकाळी मला डायरेक्ट स्वप्न पडलं. हा ज्या दिवशी शिवरात्री दिवशी स्वप्न पडलं. स्वप्न डायरेक्ट मल्हार सप्तशती सांगेल होते ना. हा हा माझ्या स्वप्नामध्ये आधी बी ना 2 कुत्रे आले होते. असे इतका लख प्रकाश पडला. आणि 2 कुत्रे, एका कुत्र्याला डायरेक्ट कुंकू, मला एवढं मोठं कुंकू दिसलं त्या कुत्र्याच्या कपाळावर. अच्छा अच्छा अच्छा. हा. आणि एक कुत्र माझ्या पाठीमागं लागलं. अरे बापरे. आणि तेच कुत्रे माझ्या वेळात त्याच दिवशी रात्री स्वप्नामध्ये. हो. हो. आणि एक असं म्हणजे असं स्वामी समर्थांसारखं एक म्हातारं, म्हणजे असं म्हातारं माणसासारखं. हा ते हा. म्हणे या कुत्र्याला काठी घेऊन उसक म्हणे मागं. अरे बापरे. दोघे कुत्रे तो मागं पाठीमागं लागतील, तू पाठीमागं बसली ना म्हणा, हा कुत्र्यांना काठी घेऊन उसक म्हणे. हा तर माझ्याकडे माग काठीच नव्हती माझ्याकडे. मग मी तशीच हाताने कुत्रे हुसकायचे असे. हा हा हा. हाताने ते माझा हात नव्हता लागत त्या कुत्र्यांपर्यंत, पण मी हुसकायचे, ते जातच नव्हते मागं. अच्छा. मग एक असा मुलगा होता हा आणि ते गाया वळीत होते. हा आणि हा तिने मला अशी काठी दिली ना, ती हा. काठी सरळ आणि पुढचं टोक आहे ना असं थोडं वाकडं. अच्छा. हा हा हा. मला म्हणे ह्या काठीने उसक म्हणे कुत्रे. हो. मग त्या काठीने मी कुत्रे उसकले. आता हम्म माना उषा आहे ना, हम्म ते हम्म वृद्ध माणूस होते ना, ते म्हणे उषा चाल पटापटा पटापटा म्हणे. हम्म. तर ते मला उषा सुद्धा म्हणे नाही, ते म्हणे उषा चाल पटापटा म्हणून. आणि मग मी म्हटलं तुम्ही मानाव कसं काय ओळखलं? हा. तर त्यांच्याच पुढं लगेच असं 2-3 पायऱ्या चढल्या तसं काय, आणि तिथं एक परत तशाच माणूस उभे.
ते अरे म्हणे बापरे. आपण हे सगळ्या स्वामींचे भक्त आहे म्हणे, हा आपल्याला एवढं तू कोण मी कोण ये कोण म्हणायची रे, तुम्हाला काहीच परवानगी नाही, मला डायरेक्ट असं म्हणले ते. हा. म्हणजे मी आधी गोरक्षनाथाकडे मग जात तुम्ही होते ती ना. सेवा सुरू केली का मग? हो, सेवा सुरू करायला म्हणजे आज श्रीसुक्त नाही आणलेलं मी अजून, हा पण ती मुळीची सेवा दिलेली ना, तर हा मग त्या मग काय म्हणे मला आता अडचण जर आली ना म्हणे, परत तुम्हाला सोडून ठेवावं लागन, तुम्ही ना आता अडचण येऊन गेली का हम्म. मगच ती मुळी दंडाला बांधा म्हणे. अच्छा अच्छा. हा हा हा. ते पांढऱ्या रुईची मुळी ना हो. दंडाला बांधायला दिली 21 दिवस दादाने. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे नक्की? ते फक्त बाहेरच्या बाधेचं? बाहेरच्या बाधेचं आहे, हा. आणि म्हणजे असं बाहेरचा नाद आहे ना थोडासा माझ्या नवऱ्याला. अच्छा अच्छा. हा 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 हा. दादाने ते लगेच ओळखलं. मग दादाने म्हणे पहिला प्रश्न दादाने हाच घातला म्हणे, हा पहिला प्रश्न म्हणे. हम्म पण हम्म 3 प्रश्नाचे द्यायले, मग ताई एकखटी एवढी सेवा होणार नाही, मग एक एक प्रश्नाची सेवा करावं, पहिल्या प्रश्नाची आधी करावं वाटते सेवा ना. हो हो. आता मग नंतर तुम्हाला तर सीमाताईंना किंवा दादांना विचारून बघा कसं काय करायचं ते. तुम्ही महिला सेवेकरी ग्रुपवर आहेत ना? हो आहे ना. हा, मग त्या ऍडमिन ताईंना पण मेसेज करून ठेवा, सांगतात ते लगेच. हा हो, तसं मी जाईन आता केंद्रात, मला श्री सुक्त आणायला जायचंच आहे ना डबल. हा 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 हा. मग तेव्हा विचारून घ्या ताई. श्री हो. स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री